वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपण आपल्या लाईफमधले अडथळे दूर होण्यासाठी करतो ती गणेश आराधना, गणपतीची उपासना. आणि ह्या गणपतीच्या उपासनेतलाच एक मुख्य भाग म्हणजे संकष्टी चतुर्थी. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक महिन्याला कृष्ण पक्षात येणारी चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थी. ह्या दिवशी अनेक जण उपवास करतात, गणपतीची उपासना करतात आणि रात्री चंद्राचं दर्शन घेऊन त्याची पूजा करून उपवास सोडतात. ह्या संकष्टी चतुर्थी बरोबरच एक खास चतुर्थी येते, ती म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर ही अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे नेमकं काय? रेग्युलर संकष्टी चतुर्थी आणि ही अंगारकी संकष्टी चतुर्थी ह्यातला फरक काय? ह्याचं खास महत्त्व काय आहे? ह्या दिवशी नेमकं काय करायचं? ह्याची उपासना इतर चतुर्थींपेक्षा कशी वेगळी आहे ह्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या अंगारकी संकष्टी संबंधित माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मंगळवारी येणारी जी संकष्टी चतुर्थी असते त्याला आपण म्हणतो अंगारकी संकष्टी चतुर्थी. ॲक्च्युली त्याला अंगारक संकष्टी चतुर्थी असंही म्हणतात. संकष्टी चतुर्थी ह्याचा अर्थ संकट दूर करणारी. मग ही मंगळवारी येणारी चतुर्थी ह्यालाच विशेष का महत्त्व आहे? चतुर्थी 7 वारांपैकी कुठल्याही वारी येऊ शकते, तर ह्या मंगळवारच्याच चतुर्थीला इतकं महत्त्व का? कितीतरी लोक अशी आहेत की ती म्हणतात आम्ही फक्त मंगळवारी जी चतुर्थी येते त्याच दिवशी आम्ही उपवास करतो, इतर काही करत नाही, कारण आम्हाला ती एक संकष्ट चतुर्थी केली की आम्हाला सगळ्या संकष्टी चतुर्थींचं फळ मिळतं. बरं, तुम्ही कधी विचार केला की ह्या मंगळवारच्या चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी असं का नाव पडलं? ह्याच्या मागे एक छोटीशी एक इंटरेस्टिंग कथा आहे. अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह. मंगळ ग्रह हे नाव ऐकूनच अनेक जणांना भीती वाटते, कारण मंगळ म्हटल्यावर तापट, तामसी, उग्र असा ग्रह. अगदी मंगळाची कुंडली म्हटल्यावर पण लोकांना भीती वाटते. पण खरं तर तितकं काही घाबरण्याचं कारण नाही आहे. मंगळ हा ग्रह प्रत्येकाच्या कुंडलीत असतोच असतो. बरं, तर हा मंगळ ग्रह जसं आपल्याला माहिती आहे की ह्याचा स्वभाव तापट, उतावळा. खरं तर प्रगतीसाठी मंगळाचे जे गुणधर्म आहेत ते खरंच इम्पॉर्टंट आहेत, पण त्याचा जर अतिरेक झाला तर ह्याच गोष्टी आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करू शकतात. आणि तेच नेमकं मंगळ ग्रहाच्या बाबतीत झालं. तर मंगळ ग्रहाच्या असं लक्षात आलं की हा आपलाच स्वभाव आपल्याला अडथळे निर्माण करतोय. तर ह्या मंगळ ग्रहाने काय केलं? ह्या आपल्या मार्गातले अडथळे दूर होण्यासाठी गणपतीची उपासना सुरू केली, गणपतीची आराधना केली आणि विशेष करून संकष्टी चतुर्थीचा उपवास त्याने सुरू केला. गणपती त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्याला वर दिला की तुझ्या मार्गातले तर सगळे अडथळे दूर होतीलच. तुझा जो उतावळेपणा आहे, अति तापटपणा आहे, जो तुझ्या मार्गात अडथळे निर्माण करतोय, अडथळे निर्माण करणाऱ्या सगळ्या गोष्टी तुझ्या मार्गातनं दूर होतील. आणि आजपासून मंगळवारी जी संकष्टी येईल त्याला तुझ्या नावाने ओळखलं जाईल. मंगळ म्हणजेच अंगारक. ॲक्च्युली ह्या संकष्टीला अंगारक संकष्टी चतुर्थी असं म्हणतात, ज्याला आपण कॉमनली अंगारकी संकष्टी असं म्हणतो. तर ह्या अंगारकी संकष्टीचं विशेष महत्त्व म्हणजे आपल्या मार्गात जे काही अडथळे येतात, खास करून आपल्या तापट स्वभावामुळे, ज्याचा कोणाचा तापट स्वभाव असेल ना त्यांनी हे संकष्टी व्रत जरूर करावं. मंगळवारच्या संकष्टीचा उपवास अशा व्यक्तीने करावा, गणपतीची उपासना करावी, त्याची पूजा अर्चा करावी, म्हणजे तुम्हाला फरक नक्की जाणवेल. आणि एक ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे की ही जी संकष्टी चतुर्थी आहे ती विशेष फळ देणारी आहे, अधिक फळ देणारी आहे. आपल्या कुंडलीमध्ये जर मंगळ ग्रहाचे जर काही दोष असतील तर अशा लोकांनी पण हे अंगारक संकष्टी चतुर्थीचं व्रत नक्की करावं. तुमच्यावर जर फार कर्ज झालं असेल, काही कोर्ट कचेऱ्यांची जर कामं अडकली असतील, कुठल्याही केसमध्ये जर तुम्ही अडकले असाल आणि तुमची बाजू जर सत्याची असेल, तर हे अंगारकी संकष्टी व्रत तुम्हाला नक्की हेल्प करेल. ह्या दिवशी करायचं आहे काय? आपल्याला विशेष काही करायचं नाही आहे. देव काहीही खास विशेष अगदी काही मोठं करायला सांगत नाही.
देव सांगतो फक्त त्याची उपासना करा. त्या दिवशी उपवास करा, गणपतीचं नामस्मरण करा, गणपतीचं कुठलंही स्तोत्र जे तुम्हाला आवडत असेल, पाठ असेल, गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपतीचं कुठलंही मंत्र याचा जप करा. मंत्र स्तोत्र ह्यातला फरक तर मी तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे. तर जितकं होईल तेवढं ह्या दिवशी गणपतीचं नामस्मरण स्तोत्रपठण हे करा. गणपतीच्या देवळात जा किंवा घरातल्या गणपतीला लाल फुलं दुर्वा हे वहा आणि रात्री चंद्रदर्शन करून चंद्राचं पूजन करून गणपतीची पूजा करून त्या दिवशी उपवास सोडा. तर अशा प्रकारे तुम्ही हे अंगारक संकष्टी व्रत करा आणि मग बघा तुमच्या मार्गातले अडथळे कसे दूर होत आहेत. तर मला वाटतं आता आपल्या रेग्युलर संकष्टी चतुर्थी आणि अंगारक संकष्टी चतुर्थी यातला फरक सगळ्यांना समजलाच असेल. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे जास्तीत जास्त लोकांना समजावं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. म्हणजे या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा. तुमच्या मनातही जर काही प्रश्न असतील तर तुम्हालाही जर काही गोष्टींची माहिती हवी असेल तर तुमचे प्रश्न आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.